श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो, येत्या 8 मार्चला आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही खूप त्या पर्वाला खूप महत्व आहे ते पर्व म्हणजे महाशिवरात्री पर्व. हे महाशिवरात्री पर्व येत्या 8 मार्चला फाल्गुन मास कृष्ण चतुर्दशीला हे महाशिवरात्री पर्व आहे. त्रयोदशी आणि चतुर्दशी यांच्या संधीला एक शिवरात्री म्हणतात. या महाशिवरात्री पर्वावरच शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते. आपल्या भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता आणि याच दिवशी भगवान शिव हे दिव्य ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रकट झाले होते. म्हणून या दिवशीचं जे पूजन आणि आपण जे काही भजन करतो ते खूप शुभदायी आणि फलदायी मानलं जातं. आणि आजचा महाशिवरात्री पर्व याकरिता श्रेष्ठ मानलं जातं जास्त की या वर्षी जो योग आलेला आहे महाशिवरात्री पर्वावर, तो योग म्हणजे 300 वर्षांनी 1 किंवा 2 वेळेसच येत असतो. तो म्हणजे श्रवण धनिष्ठा यांचं जे नक्षत्र आहे त्यांच्यामुळे एक शिवयोग बनला, शिवयोग आहे. आणि शुभ जे काही ग्रह जे आहेत त्या शुभ ग्रहाची युती 8 मार्चला झालेली आहे. त्यामुळे या महाशिवरात्री पर्वावर एक सर्वार्थ सिद्ध योग हा सिद्ध योग बनला आहे. त्यामुळं आपण त्या योगावर आपण भजन पूजन केले, त्याचं व्रत केलं, आचरण केलं तर आपल्याला खूप फळ भेटल, खूप शुभ फळ भेटल आपल्या जीवनामध्ये. तो काळ शुभ मुहूर्त जो काळ आहे तो 8 मार्चला संध्याकाळी 9 वाजून रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी तर 9 मार्चला तो संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटापर्यंत आहे. तर 8 मार्चला आपण उपवास करू शकता, फलाहार उपवास करू शकता आणि 9 तारखेला आपण त्याचे पारणे फेडू शकता. म्हणून हा एक खूप मोठा सर्वार्थ सिद्ध योग आहे. म्हणून सर्वांनी त्याचं भजन पूजन करा, त्याचं नामस्मरण करा. त्या दिवशी शिव महिमा वाचा, शिव महिम्न स्तोत्र वाचा. हे अवश्य आपण हे भजन पूजन अवश्य आपण करा. त्याचं अखंड नामस्मरण करा. ओम नमः शिवाय या नामाचं खूप जाप करा त्या दिवशी. कारण हे जे योग आहेत हे खूप सिद्ध योग बनलेले आहेत. या योगावर आपण त्यांचं भजन पूजन केलं, त्याचं बिल्वपत्र त्यांना अर्पण केलं आणि अनेक प्रकारचे आपण अभिषेकही करू शकतो. अनेक प्रकारचं त्याचं भजन पूजन आहे. पण हे जे आपण एक भगवंताला एक श्रद्धा म्हणून आपण त्याचा बिल्वपत्र अर्पण करा. जे आपल्याजवळ सामान आहे, जी योग्यता आहे याप्रमाणे तुम्ही ते भगवंताला अर्पण करा, पण श्रद्धेने करा. खूप महान योग आहे, तुम्ही श्रद्धेने अर्पण करा. त्यामुळं हे जे महान शिवयोग, महान सर्वार्थ सिद्ध योग हा शिवरात्रीला आल्यामुळं आपण सर्वांनी त्याचं भजन पूजन मोठं श्रद्धेने करावं अशी माझी इच्छा आहे. आणि असं सर्व शिवभक्त हे अवश्य करतील. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.